आज आयपीएल स्पर्धेत 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशालामध्ये पंजाब आणि लखनौ, तर कोलकाता ईडन्स गार्डन या घरच्या मैदानावर राजस्थानचे भिडणार आहे. पंजाब 4थ्या, लखनौ 6व्या, कोलकाता 7व्या स्थानी तर राजस्थान 8व्या स्थानी. आज धर्मशालामध्ये लखनौ आणि पंजाबचा सामना होणार असून या ठिकाणी खराब हवामान आहे. तसेच धौलादार टेकड्यांवर हलकी बर्फवृष्टी सुद्धा झाली. त्यामुळे पंजाब किंग्सच्या सह मालक प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांनी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांना हवं निर्णय. आयपीएलमध्ये बंगळुरूने चेन्नईला अवघ्या 2 धावांनी मात देत सलग 4था विजय मिळवला आहे. बंगळुरूच्या रोमारिया शेपर्डने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक झळकावले. आयपीएलच्या 52व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी झिम्बाब्वेनं संघाची घोषणा केल्या. 22 वर्षांनंतर झिम्बाब्वे इंग्लंडमध्ये कसोटी खेळणारे संघात सिकंदर रजा, क्लाइव्ह मंदडे आणि न्यूमन न्यामुरी यांना समाविष्ट करण्यात आले. 22 मे रोजी ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर कसोटी सामना खेळला जाणार. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा डोपिंग बंदीचा सामना करतोय. त्याने नुकतीच त्याच्या चाहत्यांची आणि संघाची माफी मागितली. मला माझ्या चुकीची लाज वाटते. मी सध्या तात्पुरत्या बंदीचा सामना करतोय, पण लवकरच क्रिकेटच्या मैदानावर परतेन असंही त्याने म्हटलं. अमरावतीमध्ये सुरू असलेल्या 3 दिवसीय ऑल इंडिया फेडरेशन कपच्या कबड्डी स्पर्धेचा आज अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेत पुरुष गटात विदर्भ, महाराष्ट्र, हरियाणा संघाने तर महिला गटात चंदीगड, हिमाचल संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. सामन्याला उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित राहणार.